अनेकदा पैसे कमी पडले किंवा अचानक पैशांची गरज पडली का आपण मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून उधार पैसे घेतो. अनेकदा लोक कित्येक वर्षे हे पैसे परत करत नाहीत आणि यामुळे नात्यात कटुता यायला लागते. असे अनेक किस्से तुम्ही आजवर ऐकले किंवा पाहिले असतील. मात्र आता जी घटना समोर आली आहे ती हादरवून टाकणारी आहे. यात मित्राने उसने घेतलेले पैसे परत न केल्याने दोघांनी असं काही केलं ज्याची कल्पना कोणी केली नसेल. मित्राला महिन्याभरापूर्वी उसने दिलेले 50,000 रुपये तो परत करत नव्हता. यामुळे दोघांनी पुण्याहून येऊन छत्रपती संभाजीनगर शहरातील मिसरवाडी भागातून मित्राच्या लहान भावाचं अपहरण केल्याची घटना समोर आली. सचिन अनिल टाकळकर असं अपहरण झालेल्या तरुणाचं नाव आहे. या अपहरणानंतर पुण्याला पळून जाणाऱ्या 2 आरोपींना सिडको पोलिसांनी पाठलाग करून 3 तासात नगरजवळ पकडलं. श्रीकांत भाऊसाहेब आईवळे आणि किरण दशरथ शिंदे अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे. हे दोघेही आरोपी पुण्याचे रहिवासी आहेत. दरम्यान या प्रकरणी या दोघांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातून काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या आणखी एका घटनेत लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका 22 वर्षीय तरुणीचं अपहरण करण्यात आलं होतं. यानंतर तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी तिची हत्या केल्याचं समोर आलं. कर्जबाजारीपणातून आरोपींनी हे कृत्य केल्याचं सांगितलं गेलं. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला. खून केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबियांकडे खंडणी देखील मागितली. पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा उलगडा केला असून 3 आरोपींना अटक केली आहे.